मंडळी नमस्कार. आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येते. मंडळी सांगोला तालुक्यातल्या राजकारणासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र मंडळी 15 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उरकाव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्याचं समजतंय. मंडळी याच अनुषंगाने ही अत्यंत ब्रेकिंग बातमी सर्वात प्रथम आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहत आहोत. मंडळी राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती, आपलं म्हणणं मांडलं होतं आणि त्यानुसार 10 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याची मुदत वाढवून द्यावी अशा पद्धतीची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मंडळी सध्या 29 महापालिकांचा रणसंग्राम सुरू आहे आणि याच आठवड्यात 16 जानेवारी रोजी या महापालिकांचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे मंडळी. आणि त्याचमुळं ही सर्व निवडणूक यंत्रणा महापालिकांच्या निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वेळ अपुरा पडत असल्याची बाब राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. आणि याचबरोबर 2 ते 3 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत्या, रीट याचिका होत्या आणि त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे नमूद होते. त्याच्यामध्ये सांगोलेचे ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांना या नव्या मतदार यादीत समाविष्ट करून या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली होती. यासोबतच त्यांनी 2 टप्प्यात निवडणुका न घेता एकाच टप्प्यात निवडणुका घ्याव्यात अशा बाबतची एक विधान करणारी त्यांनी मागणी या रीट याचिकेमध्ये केली होती. मंडळी मात्र यावर अद्यापही निर्णय झाल्याचं समजत नाही आहे. मंडळी मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयानं येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचं समजते. मंडळी या पहिल्या टप्प्यामध्ये 50% आतमध्ये आरक्षण मर्यादा असलेल्या पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, छत्रपती संभाजीनगर अशा 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे आणि उर्वरित 17 जिल्हा परिषद आणि 88 पंचायत समित्यांचा संदर्भातल्या निवडणुकीच्या संदर्भातला जो निकाल आहे तो 21 फेब्रुवारी रोजी घोषित होणार आहे आणि त्यानंतर त्याचं चित्र अंतिम होणार आहे. मात्र मंडळी 21 तारखेच्या निकालाच्या पूर्वीच साधारणतः 18 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातली घोषणा होऊ शकते. मंडळी राज्यात 32 जिल्हा परिषद आहेत आणि 336 पंचायत समित्या आहेत. यातल्या 12 जिल्हा परिषदांनी 50% आतमध्ये आरक्षण मर्यादा गृहीत धरून निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाला दिला होता आणि त्याच अनुषंगानं 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याचं बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे. तर मंडळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सध्या 29 महापालिकांची राज्यभरातल्या सर्व महापालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मंडळी यामुळं राज्यातली सर्व निवडणूक आयोगाची जी अधिकारी किंवा जी यंत्रणा आहे ती या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत बसतं आणि 16 तारखेनंतर साधारणतः 14 ते 15 दिवसच फक्त जिल्हा परिषदेसाठी उर्वरित राहिले असल्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं आज सर्वोच्च न्यायालयात आपलं म्हणणं सादर केलं आणि त्यानुसार 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केल्याची माहिती समोर येत होती. मात्र मंडळी राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या पूर्ण करा अशा पद्धतीचे निर्देश दिलेत. मंडळी 21 जानेवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातली की ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी 50% वर आरक्षण मर्यादा नेली आहे त्यांच्याबाबतचा निकाल लागणार आहे. मात्र उर्वरित 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी 50% आरक्षण मर्यादा गृहीत धरून आपला निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. तर या पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा ही येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. मंडळी खास विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 18 जानेवारी रोजी हा निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, अर्थात आचारसंहिता लागू होऊ शकते. मंडळी त्याचं कारण असं आहे की 16 जानेवारी रोजी राज्यातल्या महापालिकांची निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल घोषित होईल आणि 1 दिवसाच्या गॅपनंतर अर्थात 18 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.
ही आचारसंहिता पहिल्या टप्प्यातली लागू झाल्यानंतर साधारणपणे 21 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या आरक्षणाच्या जिल्हा परिषदांनी ज्या 50% आरक्षण ओलांडलं आहे त्या जिल्हा परिषदे संदर्भातला जो निकाल आहे तर तो निकाल सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारी रोजी घोषित होणार आहे आणि त्यानंतर त्याही जिल्हा परिषद अर्थात 21 तारखेच्या निकालानंतर उर्वरित जिल्हा परिषदांचा जो निकाल आहे तर तोही घोषित होऊ शकतो. अर्थात मंडळी या दोन्ही टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुका येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावेत अशा पद्धतीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचं वृत्त आहे. मंडळी राज्यातल्या सर्व नामवंत न्यूज चॅनल्सनी या संदर्भातली बातमी प्रसिद्धी केलेली मंडळी त्याच आधारे आपण ही बातमी देतोय. अर्थात राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची ही निवडणूक 15 फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजेच पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हा 15 फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार आहे. मंडळी या सर्व घटना घडामोडीवर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल ती म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे येत्या 2 ते 3 दिवसात या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण करेल. अर्थात अंदाजानुसार 18 जानेवारी रोजी राज्यातल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी 50% आतमध्ये आरक्षण मर्यादा घोषित केली आहेत त्या पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदांची निवडणूक लागू शकते. मंडळी सोलापूर जिल्ह्यातली आपल्या सांगोला तालुक्यातली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही येत्या 18 तारखेला घोषित होऊ शकते. अर्थात 18 जानेवारी रोजी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो आणि त्या दिवशी आचारसंहिता लागू शकते. मंडळी याच मुद्द्याला धरून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करावं लागेल ती म्हणजे येत्या 18 तारखेला अर्थात 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जो धूमधडाका आहे तो उडणार आहे आणि त्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. तर मंडळी सांगोलेकरातल्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. खास सांगोला पॉलिटिक्सवर आपण ही बातमी बघू शकता. मंडळी येत्या 18 तारखेला अर्थात 18 जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातल्या 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक घोषित होणार आहे. मंडळी याबाबतची आचारसंहिता 18 जानेवारी रोजी अर्थात 4 ते 5 दिवसात लागण्याची शक्यता आहे. मंडळी त्याचमुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी आता सुरू झाल्यात जमाय. मंडळी सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरू आहे. अंतिम निकाल अंतिम सुनावणी जी आहे त्या संदर्भातलं ब्रीफिंग समोर येणं बाकी आहे. मात्र मंडळी प्राथमिक अवस्थेत मिळालेल्या या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयानं येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही टप्प्यातल्या निवडणुका घेण्याचे आदेश स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. मंडळी 12 जिल्हा परिषदांमध्ये 50% आतलं आरक्षण आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. सांगोला तालुक्यातली 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणाचा समावेश आहे. आणि मंडळी त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या 18 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. अर्थात 15 फेब्रुवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडणार. तर मंडळी आताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपण खास सांगोला पॉलिटिक्सवर बघत आहोत. मंडळी 12 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समित्यांमध्ये 50% आतमध्ये आरक्षण आहे आणि त्यामध्ये सांगोला तालुक्याचा अर्थात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. आणि उर्वरित ठिकाणच्या जिल्हा परिषदांची जी सुनावणी आहे ती 21 जानेवारी रोजी होणार आहे. मंडळी त्याचमुळं एक गोष्ट स्पष्ट होत आहे ते म्हणजे सांगोला तालुक्यातल्या 7 जिल्हा परिषद गण आणि गट आणि 14 पंचायत समिती गण यामधली जी निवडणूक आहे ती निवडणूक आता घोषित होण्याची शक्यता आहे. मंडळी त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना विविध पक्षाच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना आता तयारीला लागावं लागणार आहे. अगदी मोजकेच दिवस या निवडणुकीला मिळणार आहेत आणि मंडळी येत्या 18 तारखेला अर्थात महापालिकांचा निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला घोषित होणार आहे आणि त्यानंतर 1 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अर्थात 18 जानेवारी रोजी ही जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता घोषित होणार आहे. त्यामुळे या आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे. मंडळी 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातली घोषणा येत्या 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता आहे. मंडळी आज 12 जानेवारी आहे आणि अर्थात 4 ते 5 दिवसामध्ये सांगोला तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागणार आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.